ऍडजेक्टिव्ह, 3 फॉर्म्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. आपण आज विशेषण आणि विशेषणांचे प्रकार पाहूया. विशेषणांची 3 रूपे. याच्यामध्ये पहिलं पहा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. याला मराठीमध्ये म्हणतात समभाव. काय म्हणायचं याला? समभाव. हा, विशेषणाच्या मूळ रूपास पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. लक्षात, भाव कसा आहे? समभाव आहे. लक्षात. मग याचे एक्झाम्पल काय आहेत? बॅड, गुड, ब्रेव्ह एक्सेट्रा. या रचनेमध्ये भाव म्हणजे काय? मनात आलेली भावना आहे की नाही. आपण जनरली म्हणतो ना की मने नाही भाव देवा मला भाव म्हणजे काय? भावना. हा, भावना या शब्दातनं या ठिकाणी भाव या शब्दाची निर्मिती. पहा की पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह डिग्रीमध्ये याला आपण काय म्हणतो? पॉझिटिव्ह डिग्री. आणि म्हणून पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं पहिलं रूप येतं. ही इज गुड, सी इज गुड, आय एम ब्रेव्ह. ही सगळी काय आहेत? विशेषणाची मूळ रूप आहेत. आणि हे मूळ रूप दर्शवणार या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. नंबर 2 कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, तर भाव. काय म्हणायचं? तरभाव. विशेषणाच्या दुसऱ्या रूपास कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. गुडचा सेकंड फॉर्म बेटर, ब्युटिफुलचा सेकंड फॉर्म मोर ब्युटिफुल. आणि पहा नंबर 3 सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. याला म्हणायचं तमभाव. याला काय म्हणायचं? विशेषणाच्या तिसऱ्या रूपाला या ठिकाणी सुपरलेटिव्ह, इथं जागेअभावी मी एस ए केले. याचा अर्थ काय? सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. मग विशेषणाची जी 3 रूप आहेत, आता सर्वात रूप म्हणजे तिसरं रूप, आणि त्याला म्हणायचं सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. बेस्ट आणि मोस्ट ब्युटिफुल, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल. गुड, बेटर, बेस्ट. गुड म्हटलं की चांगला, बेटर म्हटलं की त्याहून चांगला. आणि जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते यस बेस्ट म्हणजे सर्वात. लक्षात. म्हणजे या ठिकाणी शब्द वेगवेगळे आहेत रूपदाची आणि अर्थ सुद्धा जवळपास सारखे, परंतु शब्दागणिक अर्थ बदलत जातो. लक्षात. मग विशेषणाचं पहिलं रूप सांगणार ऍडजेक्टिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. विशेषणाचं दुसरं रूप जिथं येतं ते कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, त्याला आपण तरभाव असं म्हणतो. आणि विशेषणाचं तिसरं रूप सांगणारा शब्द म्हणजे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. याला आपण तमभाव असं म्हणतो. काय म्हणतो? तमभाव. ओके. पहा, I want to give you one example also. Okay. So I just call here 3 boys. Yeah. Yes, you. Yes, come. Yeah, crash. Yes. Yeah, crash. हा, तुमच्या समोर हे आता 3 ऍडजेक्टिव्ह आहेत. इन फ्रंट ऑफ यू देर आर 3 ऍडजेक्टिव्ह हिअर. यांना आपण आता 3 विशेषण समजू. हा, पहा यातला हा आहे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह. कोण आहे हा? हा समभाव आहे. हा आहे कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. हा आहे तरभाव. आणि हा आहे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. हा आहे तमभाव. म्हणजे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह, कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके. पण याला म्हणाल मी व्हॉट्स द नेम? सार्थक इज अ टॉल बॉय. सार्थक इज टॉल बॉय. तो उंच आहे. पण जेव्हा मी असं म्हणेल सार्थक इज अ टॉल, व्हॉट्स द नेम? कृष्णा इज अ टॉलर दॅन सार्थक. कृष्णा इज अ टॉलर दॅन सार्थक. टॉल, टॉलर उंच, त्याहून उंच. आणि हा असेल टॉलेस्ट. या तिघामध्ये हा कोण असेल? टॉलेस्ट. म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. या डिग्रींचा अभ्यास करत असताना किंवा या विशेषणांचा अभ्यास करत असताना या ठिकाणी विशेषणांची 3 रूप अर्थ बदलत जातो. उंच, त्याहून उंच आणि अधिक उंच. पण बोलताना आपण काय म्हणतो? उंच, उंच आणि उंच. पण जो मधला अर्थ आहे, मूळ अर्थ आहे उंच, टॉल, उंच, टॉलर त्याहून उंच आणि टॉलेस्ट सगळ्यात उंच. म्हणजे काय?
या तिघांमध्ये सगळ्यात उंच कोण आहे? हा मुलगा आहे. म्हणून या ठिकाणी विशेषण आलं टॉलेस्ट. कोणतं आलं? टॉलेस्ट. टॉलेस्ट हे आहे विशेषणाचं तिसरं रूप, म्हणून याला म्हणूया आपण सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. टॉलर हे विशेषणाचं आहे दुसरं रूप, म्हणून हे आहे कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. लक्षात. आणि टॉल हे आहे विशेषणाचं मूळ रूप, पहिलं रूप, म्हणून हे आहे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह.